सरगवानू साग. हां, साग म्हणजे शेवग्याचं पिठलं. अरे वा, तर ते करूयात आज आपण. किती छान. सरगवानू साग. आज आपल्याला म्हणजे अभिनेत्री आपली मराठमोळी असली तरी सुद्धा गुजराती पदार्थ खायला मिळणार आहे आणि मला तर काय आनंदी आनंद आहे. सरगवानू साग गुजराती नाव छे. काय फरक आहे? आपण मराठमोळं पिठलं करतो त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? शेवग्याची भाजी आणि साधं पिठलं हा, आणि कढी याच्या मधला प्रकार आहे हा. अच्छा. शेवग्याची भाजी, पिठलं आणि कढी. हा, बरोबर आहे. साहित्यावर लक्षात येते. आम्हाला साहित्य काय ते सांगा. येस, 1 वाटी बेसन आहे, हम्म, अर्धवट उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत, चिरलेली कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, चिरलेला लसूण आहे, 1 वाटी दही आहे, चवीपुरतं मीठ, चवीपुरता गूळ, हळद, लाल तिखट, मोहरी आणि मेथी दाणे. मेथी दाणे मला फार आवडतात. मेथी दाणे. माझी आई मेथीची फोडणी देऊन कधी कधी आंबट वरण करते ना, ते इतकं सुंदर लागतं की तोंडाला पाणी सुटलं. चला, सरगवानू साग साठी पहिल्यांदा काय करायचंय? कढई घेऊयात. बर, तेल घालू. येस, थोडं जास्त लागतं तेल याला. डाएटचा विचार नको करूयात. नाही नाही, मी अजिबातच करत नाही. पोटभर खातो मी. मस्त. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात हा, की आई आणि बाबा दोघांनीही कधीही कुठल्याही गोष्टीसाठी हे कर ते नको करू असं कधी काही बंधन नाही घातलं. नाही. कसं होतं घरातलं वातावरण? मुळात माझा बाबा फार मितभाषी होता. ते घरातही असे कमी बोलायचे? पुस्तक आणि तो आणि त्याची खोली एवढंच असायचं. त्यामुळे जेवायला फक्त, आणि त्याला मीठ घातलं नाही तरी त्याला कधी त्यांनी तक्रार केली नाही किंवा कुठलंही अन्न त्यांनी कधी फरमाईश केली नाही की मला हे खायचंय ते खायचंय. तो घरात असून नसल्यासारखा होता. त्याला पुस्तक, त्याचं वेळेत ब्रेकफास्ट, लंच हे दिलं की ही इज हॅपी. आणि आई गुजराती असल्यामुळे वेगवेगळे पदार्थ, फक्त नॉनव्हेजचा आमच्याकडे प्रॉब्लेम होता. आईला ते काही बनवता यायचं नाही आणि तो कट्टर नॉनव्हेज खाणारा होता. तुमचे वडील? हो. बर. बाबा अगदीच, म्हणजे त्याला रोज दिलं तरी तो खुश असायचा. त्यामुळेच मी लवकर स्वयंपाक शिकले, कारण मी मग करून त्याला खाऊ घालायला लागले. ओ अच्छा, अशी गंमत आहे होय. त्यामुळे मी लवकर शिकले. नाही तर आधी डबे यायचे आमच्याकडे, काकू घेऊन यायची किंवा नॉनव्हेजचे. पण आईला मग हळूहळू ती शिकली. पण त्यांनी कधी खाल्लं नाही? नाही, अंड्यापुरती होतं मर्यादित. पुढे तिला हिंमतच झाली नाही ते खायची. बरं, ह्या ज्यांच्याविषयी बाबा बाबा म्हणून अगदी प्रेमाने बोलतायत ते बाबा म्हणजे ज्यांना तुम्ही आणि आम्ही गेल्या अनेक पिढ्यांपासून छोट्या मोठ्या पडद्यावरती पाहिलंय, ते ज्येष्ठ अभिनेते निळूभाऊ फुले यांच्याविषयी हे बोलणं चाललेलं आहे. त्यांची ती कन्या असल्यामुळे त्या त्यांना प्रेमाने बाबा बाबा म्हणतायत. पण ते ऐकताना मला निळूभाऊ घरामध्ये कसे पुस्तक वाचत असतील असा मी अख्खा सीन इमॅजिन करत होतो. पुस्तक आणि ते अगदीच.